आषाढी एकादशी निमित्त मुंबईमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतेय। भजन कीर्तनाने हे संपूर्ण मंदिर दुमदुमून निघालेलं आहे आणि अतिशय आल्हाददायक आध्यात्मिक वातावरण तयार झालेलं आहे। आतमध्ये आपण पाहतोय की भक्तांची गर्दी असल्यामुळे गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी प्रत्येक जण विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी इथे आलेले आहे। गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या जी मूर्ती आहे त्याला अतिशय आकर्षक फुलांची अशी सजावट करण्यात आलेली आहे, त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही अतिशय जी आहे आकर्षक, मनमोहक आणि तितकीच जे आहे आपण पाहिलं तर गर्दी ही मूर्ती पाहण्यासाठी, विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची जमलेली पाहायला मिळतेय। संपूर्ण जे मंदिर आहे ते आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे। यासह फुलांची आरास ही खास करून करण्यात आलेली आहे। गोंड्यांच्या फुलांचा समावेश यामध्ये जास्त आहे, तर मंदिराच्या मुख्य जे आहे आपण म्हणू शकतो सभामंडपामध्ये भजन कीर्तनाने हा संपूर्ण परिसर दुमदुमून निघालेला आहे। गर्दी फक्त इथंच नाहीये तर रस्त्याच्या दुतर्फा देखील ही गर्दी जमा झालेली पाहायला मिळते। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये जाणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही। त्या ठिकाणी जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं हे कामामुळे असेल मुंबईकरांना हे शक्य होत नाही, त्यामुळे प्रत्येक भाविक हा आवर्जून ऐतिहासिक आध्यात्मिक महत्व असलेला या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आवर्जून येत असतो। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त ही गर्दी अशीच अलोट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे या ठिकाणी आपण पाहिलं तर नगरसेवक असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुंबईच्या महापौर असतील, यांनी पहाटे येऊन इथे दर्शन घेतलेलं आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची पूजा अर्चा मनोभावे केलेली पाहायला मिळते। संपूर्ण परिसर आपण जर पाहिला तर दृश्यांमध्ये तितकाच आल्हाददायक आणि आकर्षक आध्यात्मिक वाटतोय, तितकाच या ठिकाणी त्याचं पावित्र्य हे अधिक वाढू लागलेलं आहे। प्रत्येक जण हे आम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन कधी मिळणार, विठ्ठलाच्या भेटीची आस ही प्रत्येकाला लागली असल्याचं दिसून येते। अगदी दूरदूरहून आपण पाहिलं तर डोंबिवली असेल किंवा मुंबई शहरालगत असणारी जी उपनगरं आहेत त्या जागेहून अनेक जण हे आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत आणि विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी, विठ्ठल चरणी साकडं घालण्यासाठी आपल्या लहानग्या चिमुरड्यांना घेऊन आपल्या कुटुंबियांसमवेत आले असल्याचं पाहायला मिळते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जेवढी मूर्ती ही आकर्षक आणि तितकीच जी आहे मनमोहक वाटते, तितकंच बाहेरचं वातावरण देखील आल्हाददायक झालेलं पाहायला मिळतंय। इथे आलेले जे भक्तगण आहेत, इथे जे आलेले लोक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर कुठून आलात तुम्ही, काय सांगणार? वाशीवरून आलो। भली मोठी रांग आहे, कधीपासून रांगेत उभ्या? 8:30 पासून आहे, 8-8:30. दरवर्षी इथे येतात? हो, दरवर्षी। काय असं आकर्षण तुम्हाला वाटतं की इथं यावं, या गर्दीमध्ये उभं राहावं? आषाढी वारीमुळे आम्ही आपल्या पंढरपूरला जायचं होत नाही, मर्चंट इथपर्यंत येतो। खरं तर पंढरपूरला जाणं होत नाही म्हणून आम्ही इथे आलो आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। अनेक जण हे भल्या पहाटेपासून रांगेमध्ये उभे आहेत। आणखी काही लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। कुठून आलात तुम्ही? माहीमवरून। खरं तर खूप मोठी रांग आहे, तरी देखील तुम्ही या रांगेत उभ्या आहात। किती वाजेपासून रांगेत उभ्या? 8:30 वाजल्यापासून। वातावरण जे आहे आल्हाददायक आध्यात्मिक झालेलं आहे। दरवर्षी तुम्ही इथे का? हो, का असं वाटतं की यावं, विठ्ठलाचं दर्शन करावं? आपल्याला असं बरं वाटतं ना पंढरपुरात विठुरायाला, पंढरपूरला भेटला नाही तर आपल्या जवळ पंढरपूर आहे, तिथे तरी आपण दर्शन करू शकतो आणि बरं वाटतं, आनंद वाटतो। काय सांगणार, कुठून आला? नाही म्हणून आम्ही एकत्र आहे। आपण पाहतोय की ही गर्दी ही वाढतच जातीये। आम्ही माहीमवरून आलेलो आहोत, वाशीवरून आलेलो आहोत, काही वेळापूर्वी देखील आपण प्रतिक्रिया घेतली। आम्ही डोंबिवलीवरून आलो आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणखी काही लोक या ठिकाणी आहेत। कुठून आली आहेस तू? वडाला फिश मार्केट। दरवर्षी इथे येते? कोण कोण आली? माझी मम्मी आणि माझी कझिन बहीण।
आपल्या कुटुंबियांसमोर तिथे अनेक लोक आलेले आहेत. अर्थातच त्यांना कारण विचारलं असता भक्तीचं आणि विठुरायाला भेटण्याचं कारण म्हणजेच दरवर्षी आम्हाला भेटीची ओढ ही विठुरायाची लागत असते. पंढरपूरला जाणं आम्हाला काही शक्य होत नाही म्हणून इथे आम्ही आवर्जून येतो दरवर्षी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी काही लोकांशी बोलूया. कुठून आलात तुम्ही? कुठून आला आहात? किती वाजल्यापासून रांगेत उभे आहात? दरवर्षी इथे येतात का? असं एकदम पंढरपूरला जाणं प्रत्येकाला शक्य होत नाहीये तर इथे तुम्ही नेहमी जे आहे आपण पाहतो अनेक जण येत असतात. भक्तिमय वातावरण झालेलं आहे. काय सांगणार तुम्ही? काय सांगणार? कुठून आलात? मी आज का आली माहितीये इकडे? मी दरवर्षी येते पण माझी इच्छा आहे जे आज दिल्लीला हे चालू आहे ना त्याच्यामध्ये या विठ्ठल आणि सगळ्या मुलांचं सगळं म्हणजे शांत करावं आणि त्या मोदी सरकारला काहीतरी सद्बुद्धी द्यावी. त्या मुलांची हाय नको घ्यावी त्यांनी. आज जे चाललंय ना ते खूप वाईट आहे आणि ते खरं मी मनापासून म्हणते. आज माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय तरी मी आले. तिसरा दिवस आहे. पंढरपूरला जाणं शक्य होत नाही प्रत्येकाला मात्र इथे आवर्जून येतात. हो आवर्जून येतो आम्ही. मी दरवर्षी येते. दरवर्षी आम्ही इथे येतो आणि पण पाहतो की अनेक जण जे आहे या ठिकाणी दूरदूरून आलेले आहेत. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत. अर्थातच सुरुवातीला म्हणजे असा उल्लेख केला पंढरपूरला आम्हाला जाणं काही शक्य होत नाही मात्र इथे येऊन मुंबईमध्ये येऊन जी रोजची आपण कामाची वारी करत असतो त्यातून काहीसा वेळ काढून आज पावले जी आहे मुंबईमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे वळलेली आहेत आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. खरं तर ही रांग ही गर्दी इथपर्यंतच नाहीये तर रस्त्याच्या दुतर्फा मुख्य रस्त्यावर जाऊन ही गर्दी पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी नियोजन देखील करण्यात आलेलं आहे. मंदिरामधील जे काही व्यवस्थापक असतील कर्मचारी असतील ते भक्तांची जे आहे व्यवस्थित कशा प्रकारे त्यांना विठुरायाचं दर्शन मिळेल यासाठी खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळते. ही गर्दी अशीच वाढत चाललेली आहे. मंदिराचा आपण जे परिसर पाहिला आता विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे आणि गाभाऱ्यामधील मूर्ती आपण विठ्ठलाची बघतोय. अर्थातच भक्तांचा वेढा हा विठुराया भोवती आहे, रुक्मिणी भोवती आहे. मात्र आपण पाहतोय दृश्यांमधून की कशा प्रकारे देवाचं दर्शन आपल्याला घेता यावं, विठ्ठलाचं दर्शन घेता यावं, त्याच्या चरणी नतमस्तक होता यावं यासाठी प्रत्येक जण धडपड करत असल्याचं दिसतंय. आकर्षक फुलांनी हा गाभारा सजवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आणखी जे आहे आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण हे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. मंदिराच्या आतमध्ये जेवढं आल्हाददायक वाटतं इतकं आध्यात्मिक वाटतं तितकंच मंदिराचा हा सभा मंडप आहे, हा परिसर आहे तिथं भजन कीर्तन सुरू आहे. त्यामुळे या आध्यात्मिक वातावरणामध्ये आणखी जी आहे भक्तिमय रसाची भर पडली असल्याचं दिसून येते. गर्दी ही वाढत चाललेली आहे. पहाटेपासून आम्ही रांगेमध्ये उभे आहोत फक्त आणि फक्त विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. भजन कीर्तन आणि त्यांची ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरा परिसरामध्ये आपल्याला मिळते. अर्थातच पंढरपूरला जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. कामामुळे असेल किंवा दररोजच्या ज्या आयुष्याच्या घडामोडी असेल त्यामुळे इथे येऊन ते पांडुरंगाचं दर्शन घेता यावं, त्याला पाहता यावं, त्याच्या चरणी नतमस्तक होता यावं यासाठी प्रत्येक जण हे भल्या पहाटेपासून या ठिकाणी आलेला आहे. मोठी रांग लागलेली आहे आणि विठ्ठलाचं दर्शन व्हावं याचीच प्रतीक्षा ही प्रत्येक जण करतायत.